हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा। आज आहे 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे। जगामध्ये सगळीकडे हा सेलिब्रेट केला जातो। आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। मला आवडतात असे स्पेशल डेज। लोक म्हणतात रोज प्रेम नसतं का, तर असतं। मग रोज तुम्ही एक दिवसाने मोठे होता, मग रोज वाढदिवस करता का? नाही ना, वर्षातून एकदाच वाढदिवस करतो। तसं प्रत्येक एक स्पेशल डे असतो आणि त्या दिवशी काहीतरी स्पेशल केलं की त्याच्या मेमरीज आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात। आणि आपल्या एकूणच जडणघडणीमध्ये, म्हणजे मी जे म्हणते की मिडल क्लास आपण ज्या संस्कृतीमधनं आलेलो आहे, त्या एकूणच संस्कृतीचा किंवा समाजाचा माइंडसेट असा आहे किंवा आपण तसं बघतो आणि त्यामुळे आपण तसं बनतो कदाचित, की एखाद्याचा अपमान करणं, एखादा जर व्यक्ती व्यवस्थित काही करत नसेल, एक व्यक्ती व्यवस्थित दिसत नसेल, तर ते पटकन उघडपणे सांगणं की नाही, तू चांगला नाही दिसत आहेस, तुला हे चांगलं नाही जमत आहे। पण त्याच व्यक्तीचा एखादा जर चांगला गुण असेल तर तो आपल्याकडून एक्सप्रेस होत नाही। आपल्याला शक्यच होत नाही की एखाद्या व्यक्तीबद्दल काही चांगलं बोलायचं किंवा चांगलं सांगायचं। म्हणजे याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे एखादी स्त्री समजा जॉब करत असेल आणि तिचं सेकंड शिफ्ट जॉब असेल, तिला झोपायला 1-1:30 वाजत असेल, तर साहजिकच तिची झोप पूर्ण व्हायला सकाळचे 8, 8:30, 9 वाजणार। तर तिचा नवरा किंवा तिच्या घरातले इतर एल्डरली प्रकर्षानं हे सांगतात की आमच्या घराची सकाळ 9 वाजल्यानंतर सुरुवात होते, पण हे सांगत नाहीत की रात्री ती 1:30-2 वाजेपर्यंत काम करत असते। याच्यामध्ये आपण जो भाग खरोखर एम्फसिस करायला पाहिजे, खरोखर जो भाग आपण सांगायला पाहिजे, तो भाग आपण एक्सक्लुझिव्हली वगळतो आणि जो भाग अजिबात शेअर नाही करायला पाहिजे की ज्याच्यामुळं आपल्याच घरातली व्यक्ती हर्ट होतीये, आपल्या जवळची व्यक्ती हर्ट होतीये, तो भाग आपण अगदी हसत हसत सगळ्या लोकांसमोर सांगतो आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला आपण डिग्रेड करतो। तर आजपासून एक फक्त साधी गोष्ट करूया की कुणाला ना कुणाला, आपल्या घरातल्या व्यक्तीला, घरातल्या मुलांना, ज्येष्ठांना, नवरा बायको, अगदी आपल्याला मदत करणाऱ्या ज्या हेल्पिंग हँड्स येतात त्यांना, किंवा आजूबाजूला तुमचं जे सर्कल आहे त्यांना, यू स्टार्ट कॉम्प्लिमेंटिंग देम। छोटीशी कॉम्प्लिमेंट करा। अगदी तुला भेटल्यावर मला बरं वाटतं, तुला बघून छान वाटतं, तुझा ड्रेस छान आहे, किंवा तू किती छान नीटनेटकी राहतेस, किंवा एखादा पुरुष असेल तर तुझं मॅनेजमेंट किती चांगलं आहे, तुझा स्वभाव किती चांगला आहे, तुला भेटल्यावर बरं वाटतं। एवढी छोटीशी कॉम्प्लिमेंट द्यायला सुरुवात करा आणि तुमच्या मानसिक, सामाजिक आणि फॅमिलीच्या हेल्थमध्ये किती मोठा बदल होतो हे स्वतः तुम्ही फील करायला सुरुवात करा। त्यांच्यामध्येच कशाला, तुमचं तुम्हालाच इतकं छान वाटायला लागेल की ते जे दडपण असतं ना, की मला सांगायचं पण मी सांगत नाही आहे, ते दडपण कमी होईल आणि यू विल फील व्हेरी हॅपी। तर आजपासून ही गोष्ट करायला सुरुवात करूया। आय थिंक व्हॅलेंटाईन्स डे कुठला तरी डे असतो की जेव्हापासून आपण काहीतरी नवीन करायची सुरुवात करतो, कुठला तरी एक डे लागतो त्याच्यासाठी, तर तो आजचा दिवस आहे असं समजूया आणि आजपासून रोज कुणाला ना कुणाला तरी एखादी छोटीशी कॉम्प्लिमेंट करूया आणि आपलं आणि आपल्याबरोबरच्या असणाऱ्या सगळ्या लोकांचं आयुष्य एक 5 मिनिटासाठी तरी का विना मस्त हॅप्पी, आनंदी, असं ब्लिसफुल करूया। ठीक आहे? सो दिस वॉज ऑल अबाउट एक्सप्रेसिंग युअर सेल्फ इन अ गुड वे। सो तोपर्यंत काळजी घ्या। बाय।